म्हटलं एखाद्या दिवशी तरी घरी बसावं, पण कुठं बसवणं होतं, सारखं काही ना काही काम निघतं. आणि आज तर रायांची ड्रेसिंग करायची होती, त्यामुळे इकडे दोघांचंही उरकून घेतलं आणि माझंही उरकलं. राया म्हणत होता मला नाही यायचं, त्याला म्हटलं चल बाबा गार्डनमध्ये जायचं म्हणलं आपल्याला दवाखान्यात. त्याला गार्डनला म्हणून आम्ही दवाखान्यात नेत होतो, कारण तो खूपच घाबरून गेला होता. बरेचदा त्याच्या सुया वगैरे टोचल्यानंतर तो घाबरलाच होता ना, त्यामुळे तो तरी काय करणार. हे असं मंदिर होतं जाताना डॉक्टरांकडे, मस्त मंदिर होतं, पण आम्हाला काही जाणं झालं नाही. हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्याची ड्रेसिंग करायला मग तो घाबरूनच गेला होता. नंतर त्याने सिस्टरने त्याला आतमध्ये घेतला आणि मी बघत होते, त्यामुळे त्यांनी दरवाजा लावून घेतला, कारण राहत नाही ना मुलांचं असं काही. आणि तो रडत होता खूप, त्यामुळे मी थांबले होते, त्यामुळे त्यांनी दार लावून घेतलं. कशी बशी ड्रेसिंग केली आणि आम्हाला जायचं होतं आता अजून दुसरीकडे. आणि जाताना हे खूप छान महादेवाचं मंदिर आम्हाला दिसलं होतं. आम्ही पहिल्यांदाच या एरियातनं जात होतो, त्यामुळे मंदिर तर खूप भारी दिसत होतं. आम्हाला पण आतमध्ये जायला नाही झालं. आज खूप सारे देवांचे दर्शन झाले, पण सगळे बाहेरनंच झाले. आणि नंतर आम्ही देहूगावात गेलो. देहूगावात पण आम्ही मंदिरात नाही जाऊ शकलो, कारण आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. त्यामुळे तिथेच थोडा वेळ वाट बघत थांबलो होतं, कारण आई येणार होते. बघा किती सुंदर पाणी आणि व्ह्यू दिसतोय. असं वाटतं होतं जाऊन बसावं, पण काय बसायला वेळ नव्हता. इकडं नंतर आई आणि दादा आले. आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर, आम्ही जाऊन आलो. नंतर ना घरी यायला आम्हाला 4च वाजले आणि थोडासा आराम केला. आणि नंतर म्हटलं सासूबाईंकडे म्हणजे चुलत सासूबाईंकडे जायचं होतं मला, कारण गौरीपूजन होतं. हे बघा या तिघांनाही झोपले आणि म्हटलं आपल्याला झोपून कुठे चालते. म्हटलं चला तयारी केली आणि निघाले. नंतर आल्यानंतर बघते तर बिचारा आमचा दीर काय टेन्शनमध्ये होता काय माहिती. म्हणत होता वहिनी खूप लेट आलं म्हणून. म्हटलं काय करणार, माझ्याच मागे सगळी कामं आहेत. म्हटलं कुठेही जायचं म्हटलं तर पुढं मला जावं लागतं म्हटलं. त्यानंतर न गेले ननंदबाईच्या घरी. त्यांनी खूप असे सुंदर लक्ष्म्या बसवल्या होत्या आणि ते माझ्या भाचीनेच म्हणजे दीक्षाने सर्व काय तिनेच साड्या आणल्या, तिनेच नेसवलं. तिच्या मम्मीने फक्त बघलं किती छान, एक मुलगी असून छोटीशी, तिने किती छान प्रकारे डेकोरेशन ते केलं. नंतर आले सासूबाईंच्यात परत आणि रांगोळी काढायला घेतली. इकडे सासरे आले होते. सासरेच म्हणजे आमच्या सासऱ्यांना मी अण्णा आणि सासूबाईंना आई म्हणते, त्यामुळं आई अण्णाची बडबड चालू होती, कारण अण्णा आईला ओरडत होते. अजून झाली नाही का पूजेची तयारी वगैरे, कारण त्या एकट्याच होत्या, त्या तरी काय करणार ना. तरी पण जाऊबाई आले होते माझ्या, त्यांनी नैवेद्य वगैरे करून ठेवला. उलट मीच उशीर आले. नंतर सर्वजण आले. कान्हा आला इकडे, कान्हाचे बाबा आले आणि रायांचे बाबा आले. नंतर मस्तपैकी सगळ्यांनी आरती केली आणि कान्हाने बघा कसा हात पकडलाय. असंच लहान लहान बाळांचे असं कौतुक करण्यासारखं काम केलं, किती छान वाटतं. नंतर आम्ही आरती केली. नंतर आई अण्णांनी आरती केली आणि तिकडे दिरानी म्हणजे मी माझ्या दिराला भैया म्हणते, भैयाने तिकडे गणपतीची आरती केली. मस्तपैकी सगळ्यांनी फोटोज काढले आणि जेवण पण केलं आम्ही सर्वांनी. आणि इकडे रायांचा फोटो एक काढला भैयाने, बघा कसा दिसतोय. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज. लाईक करा, शेअर करा.